अनुदानित व प्राथमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर। तर मित्रांनो, पालक मेळावा म्हणून हे कार्यक्रम आयोजित केले होते। तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करू शकता। तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनी मस्त असा गाणं गाऊन नाचून मस्त आनंद लुटला। तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा, एक सबस्क्राईब करा। अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो। चला, पुढची व्हिडिओ मस्त होणार आणि एकदम बघायला विसरू नका मित्रांनो। चला, तर पुढच्या व्हिडिओला लगेच तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनी भरपूर काय असं बनवून आणलं होतं, तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार। ह्या पाठ टोपली पाटे पाठ मस्तपैकी, आणि कोणी मला पण बनवून आणले मळ्यांची मळे आणले बनवून, तर एकदम मस्तपैकी बनवले। तर बघू शकता, आणि घर पण बनवलंय, एकदम भारी तर मित्रांनो, हे पहा घर बनवलंय, किती छान आहे ना। तर बघायला विसरू नका, त्याच्यासाठी एक सरप्राईज पण करा बरं का। तर मित्रांनो, चला इकडं कोणी काय आणलंय, तर इकडं शेंगा पपई पण आणले, तर बघू शकता। तर अशाच नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो। चिंच पण आणले आहेत। तर इकडं भरपूर काही असे वहीच्या कागदापासून बनवले, सुपट बनवलं आहे, पंख बनवलं आहे, टोपले बनवल्या, तर फुलं। तर इकडं पण शेंगा बनवून आणले आहेत। इकडं पण खेळणी, तर पहा एकदम छान ना। तर पहा इकडं बारीकले छोटे भांडे आणि पिंड पण बनवले मुलांनी। तर पहा मस्त पिंड बनवले। जे भोलेनाथ सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर राजा हरिश्चंद्राच्या पवित्र भूमीत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। कर्णाची कवच कुंडले, कृष्णाची गीता, द्रौपदीचा अक्षय पात्र, हे तीन दिव्य दान महाभारतातून जीवनाला दिशा देतात। या तीन दानांच्या कथा आपल्याला शिकवतात की जीवनात सत्य, धर्म आणि त्याग कधीही संपत नाही। या उक्तीप्रमाणेच माननीय वंदनीय साहेबांच्या प्रेरणेतून आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर या संस्थेची स्थापना सन 1964 ला करण्यात आली। माननीय भवारी सर व माननीय अध्यक्ष साहेब या सर्व संचालक मंडळाच्या उदात्त विचारातून एक शिक्षणाची ज्ञानगंगा तालुक्यात अतिदुर्गम भागात काम करण्याचे बीज त्यांनी रोवले। त्या रोपट्याचे आज वटवृक्ष झालेले आपल्याला दिसत आहे। वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करणारा, आदिवासी दऱ्याखोऱ्यात राहणारा, परंतु शिक्षण प्रवाहापासून लाखो कोस दूर आहे, हे वंदनीय पिचड साहेबांच्या दृष्ट नेत्याच्या लक्षात आले। आणि गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करायची असेल तर दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे। आणि म्हणून सन 1989 च्या काळात दिनांक 27/9/1989 ला खडकी आश्रमशाळा सुरू करण्यात आली। माननीय भवारी सरांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू झाली। सुरुवातीला इयत्ता 1ली 2री आणि नैसर्गिक वर्गवाढीने 1ली ते 12वी पर्यंत ज्ञानदानाचे कार्य सुरू झाले। सुरुवातीला गावातच ग्रामस्थांच्या घरात पडवीला वर्ग भरत असे। त्यानंतर संस्थेने स्वतःची जागा मिळून बांधकामे पूर्ण केली। माननीय पिचड साहेबांनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू पुढे वारसा। हा वारसा माननीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडत आहे। मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आहे। 1ली ते 12वी पर्यंत स्वतंत्र वर्गखोल्या आहे, स्वयंपाकघर, भोजन हॉल, प्रयोगशाळा, मुला मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम व शौचालयाची बांधकामे पूर्ण करण्यात आलेली आहे। संपूर्ण शाळेत CCTVचे 9 कॅमेरे बसवण्यात आले आहे। संपूर्ण शाळा CCTVच्या कक्षेत आहे। आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, पाणी साठवण्यासाठी 30,000 लिटरच्या 2 पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहे। विद्यार्थ्यांना सकस व शुद्ध भोजन पुरवठा करण्यात येत आहे। 2 वेळेचे जेवण, नाश्ता व पूरक आहार म्हणून सफरचंद, संत्री, केळी, बिस्किट इत्यादी पुरवठा केला जात आहे। विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात झेप घेताना दिसत आहे। शिक्षकांच्या अथक परिश्रमातून मागील वर्षातील इयत्ता 10वीचा निकाल 96% व 12वीचा निकाल 94% याप्रमाणे आहे। मागील शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वीचे 4 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षा
उत्तीर्ण झाले आहे. अध्यापनाच्या व्यतिरिक्त मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सहल, वनभोजन, क्षेत्रभेट इत्यादी कार्यक्रमांचे शाळा आयोजन करत असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वरील स्पर्धांचे विद्यार्थ्यांना सतत सराव घेण्यात येत आहे. आज आजारी विद्यार्थी जर कोणी असेल तर त्याला त्वरित औषध उपचार केला जातो. सर्व कामे कर्मचारी आपापली जबाबदारीने पार पाडत आहे. जीवन हे ईश्वराचं देणं आहे. जीवन हे ईश्वरांचे देणं आहे, पण जगणे ही शिक्षकाची भेट आहे. जर कुठे यशाचा मार्ग असेल तर आम्ही शोधून काढू आणि यशाचा मार्ग नसेल तर तो आम्ही तयार करू आणि विद्यार्थ्याला त्याचे जीवन जगण्यासाठी सक्षम बनवू हे शाळेचे कर्तव्य आहे. शिक्षण एक प्रवास आहे. आपल्या पाल्याला प्रवासाचा अंधश्रद्धेच्या साखळीला अडकलेला आहोत. अंधश्रद्धेचा नायनाट व्हावा म्हणून आम्ही ही छोटीशी नाटिका सादर करत आहोत. नाटिकेचे नाव आहे विचारांचा दिवा. मुलाला 4 दिवसापासून ताप येतोय, बघत नाही त्याच्याकडे. डॉक्टरांकडे घेऊन चला तर येत नाही तुम्ही. डॉक्टर विचार काय नाही, आपण त्याला बोलतो बाबाकडे घेऊन जाऊ. अंधार तुपार दिला की बरोबर आहे. बाबाला नाही तुमचा मामा कितने तुझ्या मुलाला काय झाले? त्याला ताप आलाय रे. 2-3 दिवस झाले. कस काय आला? आम सोडून येतोय. तुला माहिती आहे का आपल्या गावात एक बाबा आले? कोणता बाबा आहे? त्या बाबाचं नाव दगडू बाबा आहे. काय हा, कुठे राहतो बाबा? तो वडाखाली राहतो. कोणत्या गावातल्या का? हो, माझा मुलगा पण असं. चल तर मग मग आपण आपण ते घेऊन जाऊ. चल घे. या काय काम याला भूत बळ झाले आहे बाई. काय करावं लागेल? 1 कोंबडा 1 लाख रुपये दक्षिणा देताल. तर बरोबर असेल तर आम्ही द्यायला तयार आहे. हे घ्या. कधी लावायचं? सकाळी का? हा, उठायच्या टायमाला का झोपायच्या? दोन्ही टायमाला. बरोबर. बरं ताप कमी झालाय का? अहो 2 तास झालं पोरग झोपवलंय अंगारा लावून, तरी पोराचा ताप कमी होईना. त्या बाबाने अंगारा दिला का काय दिला म्हणायचं? गावातले 2-3 लोक आलते ते तर बोलले चांगल बाबा आहे. गावातल्यांचं ऐकता तुम्ही, माझं नाही ऐकत कधी. सावित्री, या ना मॅडम, या घरात. तुमचा समीर 4-5 दिवस झाला शाळेत नाही आला. त्याला ना ताप येतोय, मग त्याला दवाखान्यात न्या तुम्ही. ते दगडू बाबांकडे नेलं होतं पण काहीच फरक नाही पडला. आजचा काळ विज्ञानाचा आहे, त्याला दवाखान्यात न्या. तेच म्हणत होते त्यांना, पण आम्ही दगडू बाबांकडे गेलो घेऊन. त्याला लवकरात दवाखान्यात न्या. चला आपण त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. चल चल चल. काय म्हणते तुमच्या मुलाला? सोडून ताप येत नाही. कोणत्या स्कूलला झालाय? कसा? सोडू का? सोडा. जीप दाखवा. हा, तुमच्या मुलाला जास्त तापाला झाल्याला आयुष्यभर न्यायला लागलं. कंपाऊंडर उचला. याला उचला. तुमच्या मुलाला ताप जरा जास्त झालेला आहे. आता आम्ही ऑपरेशन केलेलं आहे. तुमच्या मुलाला ताप बरं झालाय. तुम्ही एवढ्या दिवस तापालता तरी तुमच्या मुलाला कुठे घेऊन गेलते तुम्ही?
बंधू बाबाकडे कोणता बंधू बाबा तो काय करतो दुपारी तो बरा करतो. आजचा विज्ञानाचा काळ आहे. आम्ही एवढे दवाखाने कशाला बांधले असते त्या बाबाकडून बरं होत असतं तर. मंत्र बघतो तो. मंत्र फक्त पण आम्ही एवढे दवाखाने बांधले कशासाठी बांधले ते हा बरं अशी चुकी करू नका. याला आता बरे केलं आहे. गोळ्या औषध लिहून देतो. कंपाऊंडर गोळ्या लिहून द्या. त्या भोंदू बाबाने आपल्याला लई फसवलं, लई पैसे घेतले आपल्याकडून. असंच त्याने अजून दुसऱ्या माणसांना फसवू नये म्हणून आपण त्याची तक्रार करूया पोलीस स्टेशनला जाऊन. काय जयराव काय झालंय का आले तुम्ही पोलीस स्टेशनला. आम्हाला एक बंधू बाबाची कंप्लेंट द्यायची. कोण बंधू बाबा आहे हा चला पण तावडे चला बंधू बाबाकडे फक्त बंधू बाबा. दे ह्या अशा प्रकारचे पिंडी पण